नमस्कार मित्रांनो, आज मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला तुमच्यावर जर होम लोन असेल तर त्या होम लोनचं व्याज तुम्हाला वापस कसं मिळणार याची माहिती देणार आहे. होय, होम लोनचं व्याज तुम्ही माफ करू शकता आणि हे व्याज तुम्हाला व्यवस्थितपणे वापस सुद्धा मिळू शकतं एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून. कारण की या इन्व्हेस्टमेंटमुळं तुमचं जेवढं पण व्याज आहे तेवढं वापस मिळणार आहे. तुम्ही बघता मित्रांनो, आपलं प्रत्येकाचं मोठं स्वप्न असतं. काय स्वप्न असतं? नाही, माझं एक मोठं घर पाहिजे किंवा माझं कमीत कमी स्वतःचं घर पाहिजे. परंतु जेव्हा स्वतःच्या घराचा विचार येतो तेव्हा हा पण विचार करायला पाहिजे की त्यामागं खूप मोठं गृहकर्ज असू शकतं आणि त्या गृहकर्जावर खूप मोठं व्याज असू शकतं. अगदी जर 15 ते 20 वर्षाचा तुम्ही कालावधी निवडत असाल कशासाठी? गृहकर्जासाठी. त्यावेळेस तुमचं जे पैसे जात आहे बँकेकडे किंवा व्याज जात आहे ते तुमच्या घराच्या किमतीपेक्षा किंवा तुम्ही घेतलेल्या होम लोन पेक्षा डबल किंवा दीडपट सुद्धा जाऊ शकतं. मग अशा वेळेस या व्हिडिओतून तुम्हाला जर पूर्ण बघितलं तर फायदा समजणार आहे की तुमचं ते व्याज आहे ते तुम्ही कशा प्रकारे वाचवू शकता आणि त्याला वाचवण्यासाठी काय करू शकता. मित्रांनो, यूट्यूबवर सर्च करा निवांत पैसा. निवांत पैसा इंग्लिशमध्ये सर्च करा, कुठलाही स्पेस न देता 2 अक्षरामध्ये निवांत पैसा सर्च केल्यावर आपलं चॅनल दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले व्हिडिओ मिळणार आहे. आणि चॅनलला व्हिडिओ बघत असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, जेव्हा तुम्ही होम लोन घेता त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात येतं की तुम्ही होम लोन जेवढं घेताय ना, 30 लाखाचं समजा होम लोन घेत असाल तर त्याचा खूप मोठं व्याज तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे 15 ते 20 वर्षाच्या काळात तुम्ही एकूण 65 लाख ते 78 लाखाच्या आसपास तुम्ही काय करताय? रिपेमेंट करताय. आणि हे 65 ते 78 लाख हे तुमच्या होम लोनच्या दुप्पट अमाऊंट आहे. आणि याचा जर गंभीरपणे विचार केला ना, आपली एक गोष्ट अशी लक्षात येते की आपण जास्त आपले पैसे नाही देते बँकेला, आपण काय करतोय? व्याज पण देतोय. ज्याच्यामुळे काय होते की आपली परिस्थिती थोडीशी खालावलेली होती किंवा बर्डन असतं डोक्यावर एक. या ठिकाणी जी स्लाइड मी तुम्हाला दाखवलेली आहे, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी काय आहे? कालावधी आहे, या ठिकाणी ईएमआय आहे आणि या ठिकाणी काय आहे? एकूण पेमेंट तुम्ही किती करताय असं दिलेलं आहे, ज्यामध्ये व्याजदर किती लागणार हे पण सांगितलेलं आहे. मित्रांनो, बरेच लोक काय करतात की कमी कालावधीसाठी होम लोन घेता, मग त्यामध्ये तुम्हाला व्याज कमी द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल 30 लाखाचं होम लोन घेतलंय तुम्ही 15 वर्षाकरता, यामध्ये एकूण पेमेंट किती करताय तुम्ही? 56 लाख रुपये. आणि ज्यामध्ये 26 लाख रुपयाच्या आसपास तुमचं काय असतं की व्याज असू शकतं बरं का. की कारण की व्याज दर कमी जास्त होत असता आणि तुम्हाला जी बँक फॅसिलिटी देते त्याच्यानुसार तुमचं एकूण पेमेंट आणि त्याच्यावर लागणारं व्याज हे चेंज होऊ शकतं. मग अशा वेळेस काय वाटतं, अरे 26 लाखात आणखी एक घर झालं असतं ना माझं, बरोबर. आणि बँक पण फुकट बसलेली नाही तुम्हाला पैसे द्यायला, तिला पण व्यापार करायचा आहे. तर मग अशा वेळेस तुम्हाला जर हे व्याज दर हे 26 लाख रुपये वाचवायचे असेल तर याच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्ही ईएमआय भरताच आहात, ईएमआय भरता आहात, बिलकुल बरोबर आहे. मग त्या ईएमआय सोबत तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एक 7,000 रुपयाची मासिक SIP किंवा 7,000 गुणिले 12 म्हणजे वर्षभराचे 84,000 जर तुम्ही ऍट अ टाइम भरू शकत असाल, वर्षातून फक्त एकदा 84,000 भरू शकत असाल, तर माझ्याकडे एक अशी गुंतवणूक योजना आहे. ही गुंतवणूक योजना अगदी सरकारी गुंतवणूक योजना आहे. अशी गुंतवणूक योजना आहे जी तुम्हाला 6व्या वर्षापासून रिटर्न करायला सुरुवात करते. अगदी 6व्या वर्षापासून जर तुम्हाला ही रिटर्न करत असेल ना, तर हे जे 28,000चे आहे ना, 6व्या वर्षानंतर तुम्ही 3 हप्ते आरामात त्या पैशातून भरू शकता. ते पैसे जसेच्या तसे राहतील, परंतु आपल्याला एकदम काढायचे नाही. पूर्ण योजना जाणून घ्यायची असेल तर व्हॉट्सअपमध्ये माझा नंबर आहे, त्या ठिकाणी तुमचं नाव टाका. सोबतच तुम्हाला ही योजना जाणून पाहिजे तर या व्हिडिओचा टायटल सुद्धा टाका, जेणेकरून मला लक्षात येईल तुम्हाला नेमकी काय गोष्ट सांगायची आहे ती. ओके. मग आता हे जर 7,000 रुपये किंवा 84,000 रुपये तुम्ही वर्षातून एकदाच भरताय आणि तुम्ही हे भरत जाताय 15% परताव्याच्या हिशोबाने, तर तुम्हाला पुढील 20 वर्षात 30 लाख रुपये मिळणार आहे.
20 वर्षात किती मिळत आहे? 30 लाख रुपये. आता मगाशी आपण जे बघितलं ना, या ठिकाणी बघा, 20 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट करताय तर 37 लाख रुपये तुम्ही व्याज देताय. 15 वर्षासाठी करताय तर 26 लाख व्याज देताय. जर हा कालावधी असेल तुमचा आणि तुम्हाला या इन्व्हेस्टमेंटमधनं 30 लाखाचा जर फायदा होतोय, तर ऑब्व्हियसली तुमचं व्याज अगदी अगदी अलगदपणे निघून जातंय. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला चला नाही करायचं, 7,000 रुपये एक्स्ट्रा भरणं नाही होणार, तर तुम्ही या गोष्टी करू शकता. काय गोष्टी करू शकता? अतिरिक्त EMI टाकू शकता. ओके, 84,000चा जो अतिरिक्त EMI आहे तो तुम्ही ऍड करू शकता. प्रीपेमेंट करू शकता. ओके, त्याच्यानंतर कर्जाचा कालावधी कमी करण्यासाठी जेवढा प्रयत्न असेल तो करू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट, रिबॅलन्सिंग सुद्धा करू शकता. एखादी जुनी बँक आहे, जुनी बँकमध्ये तुमचे व्याज दर जास्त आहे, नवीन बँकमध्ये शिफ्ट व्हा, व्याज तिकडे शिफ्ट करा आणि कमी अमाऊंट लावा व्याजाची, ज्याच्यामुळे तुमच्या व्याजाच्या पैशावर नक्की कमी पैसा होईल आणि फरक पडेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडे होम लोन आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे, याचं व्हिडिओचं कन्क्लुजन असं आहे, घर ही जरी तुमच्या आयुष्यातली मोठी गुंतवणूक असली, परंतु एक छोटी प्रभावी पायरी कुठली, की इन्व्हेस्टमेंट करायची. वार्षिक इन्व्हेस्टमेंट 84,000 1,50,000 पासून सुरुवात आहे. जर तुम्ही करत असाल तर तुमचा हा फायदा होऊ शकतो, की तुम्हाला व्याज जे आहे ते व्याज लागू शकत नाही. लॉंग टर्म साठी व्याज तुमचं कमी राहू शकतं. मोफत जॉईन होण्यासाठी खाली आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.